आणखी एक मोठी बातमी. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. टोलमध्ये सतेज पाटलांकडून भ्रष्टाचार झाला असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र मी मंत्री झाल्यानंतर हा टोल घालवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाईपलाईन गेली, त्याचं पाणी थेट बावड्याला बट्टी पाटलाच्या घरात गेलं. अरे पण मग तू एवढी मोठी योजना आणली म्हणतोस ना, तू काय म्हणतो त्याला तेवढं एकच काम सांगण्यासारखं आहे. बाकी टोल तर मी घालवलं, मी मंत्री होतो. तो रोज गाडी बाहेर जाताना 30 रुपये कॉन्ट्रॅक्टर आणला ह्याने, कोणी बंडी पाटलाने, आणि लय ढपला मागला. मग मानेवर टोल दिला आमच्या, टोल घालवला कोणी, देवेंद्र फडणवीस 500 कोटी रुपये देऊन. पण त्याला सांगण्यासारखा एकच मुद्दा, मी थेट पाईपलाईन आणली. पण काल परवापासून तो थेट पाईपलाईन सांगायलाच तयार नाही, कारण ते सगळं अंगाशी आला. आता कळलं लोकांना की लय पैसे खाल्ले. आता पिंपरीत एक महत्वाची बातमी आहे. तिथे अपक्ष जो उमेदवार आहे त्याला निवडणूक चिन्ह म्हणून घड्याळ मिळालेलं आहे. पिंपरीतील जयश्री भोंडवे यांना घड्याळ हे चिन्ह मिळाले असून एबी फॉर्म गहाळ झाल्यामुळे जयश्री भोंडवे यांनी छाननीमध्ये अपक्ष उमेदवार त्यांना ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता निवडणूक चिन्ह घड्याळ हे मिळालेलं आहे. जयश्री भोंडवे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यांचा एबी फॉर्म गहाळ झाल्यामुळे छाननीत त्यांना अपक्ष उमेदवार ठरवण्यात आलं. भोंडवेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी तसंच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीनं सुनावणी घेतली. भोंडवे यांनी वेळेतच एबी फॉर्म सादर केल्याचं निदर्शनास येताच त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या भोंडवे यांना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह मिळालं.